राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. मंडळी, आजच्या या अत्यंत पवित्र आणि मंगलमय अशा क्षणी मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रावण महिना आणि रक्षाबंधनाचा हा पवित्र सण म्हणजे साक्षात प्रेमाचा, वात्सल्याचा आणि संरक्षणाच्या वचनाचा एक अद्भुत संगम मानला जातो. भावा बहिणीच्या अथांग आणि निखळ प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणाची सुरुवात नेमकी कशी झाली याची एक अत्यंत रसाळ, भावनिक आणि भक्तिरसपूर्ण कथा आज आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, ही केवळ एक कथा नसून साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या भक्तीचा, विरहाचा आणि प्रेमाचा एक जिवंत झरा आहे. जो कोणी भाविक आणि श्रोता ही कथा अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने आणि पूर्ण श्रवण करेल, त्याच्यावर साक्षात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. त्याच्या घरातील सुख शांती कधीही ढळत नाही आणि भावा बहिणीच्या नात्यातील गोडवा जन्मोजन्मी टिकून राहतो, अशी पुराणांमध्ये मान्यता आहे. त्यामुळे माझ्या सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की ही कथा अंतःकरणपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकावी. चला तर मग मी कथेला सुरुवात करते. श्रोतेहो, आपण सर्व जाणतोच की आपला देव किती भोळा आणि भक्तांच्या प्रेमापोटी किती वेडा आहे. आजची ही कथा आपल्याला सतयुगात घेऊन जाते. सतयुगात भगवान विष्णूंचे एक निस्सीम आणि अत्यंत लाडके भक्त होऊन गेले, ज्यांचे नाव होते भक्त प्रल्हाद. प्रल्हादांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की त्यांच्यासाठी देवाने साक्षात स्तंभातून नरसिंह अवतार घेतला होता. याच महान भक्त प्रल्हादांचे नातू म्हणजे महापराक्रमी आणि दानशूर राजा बळी. मंडळी, राजा बळी हा जरी दैत्यकुळात किंवा असुरकुळात जन्मला असला तरी त्याच्या रक्तात प्रल्हादांचे संस्कार होते. तो अतिशय दयाळू, पराक्रमी आणि भगवंताचा परमभक्त होता. त्याचे हृदय नेहमी दानाच्या आणि परोपकाराच्या भावनेने भरलेले असायचे. राजा बळीच्या या गुणांमुळे आणि त्याने केलेल्या कठोर तपश्चर्येच्या बळावर त्याने प्रचंड ताकद मिळवली होती. आपली धर्मावर असलेली प्रगाढ श्रद्धा आणि अफाट ताकदीच्या बळावर राजा बळीने हळूहळू सर्व दिशा जिंकण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्याने पृथ्वीलोक, पाताळलोक आणि शेवटी साक्षात स्वर्गलोकावरही आपला झेंडा रोवला. तिन्ही लोकांवर राजा बळीचे एकछत्री राज्य निर्माण झाले. आता विचार करा श्रोतेहो, स्वर्गलोक हातातून गेल्यावर देवांची काय अवस्था झाली असेल. साक्षात देवलोक राजा बळीच्या ताब्यात गेल्यामुळे देवराज इंद्र आणि सर्व देवगण अत्यंत दुःखी आणि भयभीत झाले. कालपर्यंत जे देव सुखात स्वर्गाच्या सिंहासनावर बसत होते, ते आज आपला जीव वाचवण्यासाठी माणसांसारखे इकडे तिकडे जंगलात आणि कंदरांमध्ये भटकू लागले. त्यांच्या डोक्यावरचे छप्पर हरवले होते. त्यांना कुठेही निवारा उरला नव्हता. खायला अन्न नाही, राहायला जागा नाही, अशी त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. शेवटी जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा माणूस कोणाकडे जातो? आपल्या भगवंताकडे. सर्व देवगण अत्यंत हताश अवस्थेत रडत रडत साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंच्या वैकुंठ लोकात पोहोचले. त्यांनी भगवंताच्या चरणांवर डोके ठेवले आणि करुणा भाकू लागले. हे प्रभू, आमचे रक्षण करा. या बळीने आमचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. आम्हाला आमचे स्वर्गाचे राज्य परत मिळवून द्या, अशी विनंती ते करू लागले. देवाने आपल्या भक्तांचे म्हणजे देवांचे हे दुःख पाहिले. भगवान विष्णूंचे हृदय अत्यंत कोमल आहे. त्यांनी सर्व देवांना आपल्या प्रेमळ शब्दांनी धीर दिला. भगवान हसून म्हणाले, हे देवराज इंद्र, तुम्ही चिंता करू नका. राजा बळी हा माझाच भक्त आहे. तो धर्माने चालणारा आहे. पण योग्य वेळ आल्यावर तुमच्या समस्येचे नक्कीच समाधान होईल. तुम्ही निश्चिंत रहा आणि योग्य वेळेची वाट पहा. इकडे देवलोकावर विजय मिळवल्यानंतर राजा बळीच्या मनात एक महायज्ञ करण्याची इच्छा निर्माण झाली. नर्मदा नदीच्या पवित्र तीरावर भृगुकच्छ नावाच्या तीर्थक्षेत्री
त्याने तब्बल 100 अश्वमेध यज्ञ करण्याचा महासंकल्प सोडला. या यज्ञाचे पौरोहित्य त्याचे गुरु, जे स्वतः अतिशय ज्ञानी आणि त्रिकालदर्शी होते, ते साक्षात शुक्राचार्य करत होते. या यज्ञासाठी राजा बळीने एक अतिशय कडक नियम ठेवला होता. यज्ञाच्या मंडपात जो कोणी याचक येईल, तो जे काही मागेल ते त्याला दान म्हणून दिले जाई. कुणालाही कधीही रिकाम्या हाताने परत पाठवले जाणार नाही, अशी राजा बळीची प्रतिज्ञा होती. आणि बळी राजा हा शब्दाचा पक्का होता. श्रोतेहो, राजा बळीचा यज्ञ अतिशय तेजाने आणि दिमाखाने सुरू होता. यज्ञमंडप फुलांनी, सुवर्ण अलंकारांनी सजवला होता. गुरु शुक्राचार्य एका उच्च आसनावर बसून मंत्रोच्चार करत होते आणि यज्ञकुंडामध्ये समिधा अर्पण करत होते. संपूर्ण वातावरण मंत्रांच्या पवित्र नादाने, सुगंधाने आणि भक्तिभावाने दुमदुमून गेले होते. नेमक्या याच वेळी इकडे देवांचे दुःख दूर करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी महर्षी कश्यप आणि माता अदिती यांच्या पोटी भगवान विष्णूंनी आपला एक अत्यंत विलोभनीय अवतार घेतला. हा अवतार म्हणजे भगवान वामन अवतार होय. साक्षात श्रीहरी एका छोट्याशा बालकाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. भगवान वामन हे जन्माबरोबरच किशोरावस्थेत आले. त्यांचे रूप इतके सुंदर होते की पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटावे. अंगावर मृगजीन, एका हातात कमंडलू, दुसऱ्या हातात छत्री, खांद्यावर जानवे आणि पायात लाकडी खडावा घातलेले हे एक छोटेसे तेजस्वी बटूक ब्राह्मण होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते. वामन भगवंतांनी आपल्या मातापित्यांची परवानगी घेतली. आईला नमस्कार केला आणि देवांचे कार्य पूर्ण करण्यासाठी ते थेट राजा बळीच्या यज्ञमंडपाच्या दिशेने चालू लागले. वामन देवांची पावले जशी जशी जमिनीवर पडत होती, तशी तशी संपूर्ण पृथ्वी त्यांच्या पावलांच्या ओझ्याने थरथर कापत होती. थोडी गंमत बघा मंडळी. दिसायला हे बटूक महाराज अगदी छोटेसे होते, पण त्यांच्या एका एका पावलात संपूर्ण विश्वाचे वजन सामावलेले होते. जेव्हा हे छोटेसे, गोड आणि तेजस्वी बटूक ब्राह्मण राजा बळीच्या यज्ञमंडपाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील ते अलौकिक तेज पाहून सर्वजण थक्क झाले. यज्ञमंडपातील सर्व ऋषीमुनी, सैनिक आणि स्वतः राजा बळी या बालकाकडे पाहतच राहिले. राजा बळीला जाणवले की हा कुणी साधारण ब्राह्मण नाही. राजा स्वतः यज्ञवेदीवरून उठला आणि त्याने पुढे जाऊन या तेजस्वी बालकाचे अतिशय प्रेमाने स्वागत केले. राजाने स्वतःच्या हाताने वामन देवांचे पाय धुतले. ते पवित्र तीर्थ आपल्या मस्तकावर शिंपडले आणि त्यांना एका अत्यंत उच्च आणि सुंदर आसनावर बसवले. राजा बळी अत्यंत नम्रपणे हात जोडून म्हणाला, हे बटूक ब्राह्मण, माझे अहोभाग्य की आपण माझ्या यज्ञात पधारलात. तुमचे स्वागत आहे. तुमचे रूप पाहून माझे मन अत्यंत प्रसन्न झाले आहे. बोला महाराज, मी तुमची काय सेवा करू? तुम्हाला जे काही हवे असेल ते निसंकोचपणे मागा. जमीन हवी असेल, हजारो गायी हव्या असतील, सुवर्ण, संपत्ती किंवा एखादे मोठे राज्य हवे असेल, तुम्हाला जे हवे ते मी देण्यास तयार आहे. तेव्हा भगवान वामन गालातल्या गालात हसले. त्यांचा आवाज अतिशय गोड आणि बारबोध होता. ते म्हणाले, हे राजन, मी तुझ्या दातृत्वाबद्दल खूप ऐकून आहे. तू खरोखरच खूप उदार आणि दानशूर आहेस. पण महाराज, मला सोन्या चांदीची किंवा राज्याची कोणतीही हाव नाही. मी एक साधा ब्राह्मण आहे. मला एवढ्या मोठ्या संपत्तीचे काय करायचे आहे? पण मला शंका आहे की मी जे मागेन ते तू मला देऊ शकशील की नाही. हे ऐकून राजा बळीला थोडे आश्चर्य वाटले आणि थोडासा अभिमानही वाटला. तो हसून म्हणाला, अरे वा महाराज, तुम्ही फक्त आज्ञा करा. बळीच्या दारातून आजवर कोणीही याचक रिकाम्या हाताने परत गेलेला नाही. मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे. तुम्ही जे मागाल ते मी नक्की देईन. तेव्हा वामनदेव अत्यंत शांतपणे म्हणाले,
जर तू संकल्प करून मला वचन दिले तरच मी दान मागेन. आधी हातात पाणी घेऊन संकल्प कर. राजा बळीने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या कमंडलूतील पवित्र जल हातात घेतले. तो संकल्प सोडणार तेवढ्यात एक मोठी अडचण उभी राहिली. श्रोतेहो, राजा बळीचे जे गुरु होते शुक्राचार्य, ते अतिशय ज्ञानी आणि त्रिकालदर्शी होते. त्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने लगेच ओळखले की हा समोर आलेला छोटा बालक कोणताही सामान्य ब्राह्मण नाही, तर तो साक्षात देवांचा देव भगवान श्रीहरी विष्णू आहे. गुरु शुक्राचार्य अत्यंत घाबरले. ते वेगाने बळीच्या जवळ आले आणि त्यांनी राजा बळीचा हात धरला. ते म्हणाले, हे बळी, थांब. मूर्खा, हा संकल्प करू नकोस. हा समोर उभा असलेला बालक साधासुधा भिकारी नाही. हा साक्षात कपटी विष्णू आहे. तो तुझा सर्वनाश करण्यासाठी आणि देवांना मदत करण्यासाठी छळ करून इथे आला आहे. तो तुझे सर्वस्व हिरावून घेईल. पण श्रोतेहो, बळी हा खऱ्या अर्थाने एक महान भक्त होता. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने लगेच हात मागे घेतला असता. पण बळीने आपल्या गुरूंना अत्यंत नम्रपणे पण ठामपणे उत्तर दिले. तो म्हणाला, गुरुदेव, आपणच मला नेहमी दान देण्याची आणि वचनाला जागण्याची शिकवण दिली आहे. आज जर साक्षात त्रिलोकाचा स्वामी, ज्याच्या नावाने आपण यज्ञ करतो, तोच नारायण माझ्या दारात याचक म्हणून आला असेल, तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही. दिलेले वचन मोडणे हा माझा धर्म नाही. देवाने माझ्याकडून मागावे यासारखे मोठे सुख कोणते? असे म्हणून गुरूंचा विरोध झुगारून राजा बळीने हातावर पाणी सोडून दानाचा संकल्प पूर्ण केला. त्याने अत्यंत आदराने वामनदेवाला विचारले, प्रभू, आता सांगा, माझा संकल्प पूर्ण झाला आहे. तुम्हाला काय हवे आहे? वामन भगवंतांनी अत्यंत शांतपणे आणि गोड हसून उत्तर दिले, राजन, मला जास्त काही नको आहे. मला फक्त माझ्या या छोट्याशा पावलांनी मोजून 3 पाऊल जमीन हवी आहे. जिथे मी माझे पाय ठेवू शकेन तेवढीच जागा मला पुरेशी आहे. हे ऐकून राजा बळी खळखळून हसला. त्याला वाटले, हा लहान मुलगा आहे, याला काय मागावे हे समजत नाही. तो म्हणाला, फक्त 3 पाऊल जमीन? यासाठी इतका मोठा संकल्प करायची काय गरज होती? अरे, माझ्याकडे इतके मोठे राज्य आहे, तू एखादे गाव तरी मागायचेस. ठीक आहे महाराज, तुम्हाला हवी ती 3 पाऊल जमीन तुमच्याच पावलांनी मोजून घ्या. आणि श्रोतेहो, इथेच कथेला एक अत्यंत अद्भुत, रोमांचक आणि विस्मयकारक वळण मिळते. बळीचे हे वाक्य पूर्ण होताच त्या छोट्याशा बटूक ब्राह्मणाने आपले रूप वाढवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता भगवान वामनांनी अत्यंत विशाल, अवाढव्य असे त्रिविक्रम रूप धारण केले. त्यांचे मस्तक थेट आकाशाला जाऊन भिडले आणि पाय पाताळात पोहोचले. सूर्य आणि चंद्र त्यांच्या डोळ्यांसारखे दिसू लागले. यज्ञमंडपातील सर्व लोक हा चमत्कार पाहून थरथर कापू लागले. भगवंतांनी आपले पहिले पाऊल उचलले आणि एकाच पावलात संपूर्ण पृथ्वी आणि पाताळ लोक व्यापून टाकला. त्यानंतर त्यांनी आपले दुसरे पाऊल उचलले आणि त्या एका पावलात स्वर्गलोक, अंतरिक्ष आणि संपूर्ण देवलोक मोजून घेतला. आता 2 पावलांमध्येच राजा बळीचे संपूर्ण राज्य, त्याची सर्व संपत्ती आणि 3ही लोक संपले होते. भगवान विष्णूंनी राजा बळीकडे पाहिले आणि मेघगर्जनेसारख्या आवाजात विचारले, हे राजन, 2 पावलात मी तुझे सर्वस्व मोजून घेतले आहे. आता सांग, माझे तिसरे पाऊल मी कुठे ठेवू? तू मला 3 पाऊल जमीन देण्याचे वचन दिले होतेस. आता जागा तर उरली नाही. मग मी तुला खोटे बोलल्याबद्दल शिक्षा का देऊ नये? श्रोते हो, हा प्रसंग ऐकताना खरोखरच अंगावर काटा येतो आणि डोळे पाणावतात. विचार करा, ज्या राजाने 3ही लोकांवर राज्य केले, ज्याच्याकडे अमाप संपत्ती होती,
ज्याच्या इशाऱ्यावर देवही घाबरत होते. तो एका क्षणात सर्वस्व गमावून बसला होता. पण राजा बळीच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दुःख. राजा बळीने अत्यंत भक्तिभावाने हात जोडले. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याच्या आवाजात एक विलक्षण शांतता आणि प्रेम होते. तो म्हणाला, प्रभू, मी तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही छळायला आला असलात तरी तुम्ही माझे प्रभू आहात. संपत्तीपेक्षा संपत्तीचा मालक नेहमीच मोठा असतो. माझे सर्वस्व गेले असले, माझे राज्य गेले असले, तरी माझा देह अजूनही माझाच आहे. माझा अहंकार नष्ट झाला आहे. प्रभू, तुमचे तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा आणि मला तुमच्या चरणांची दासी बनवा. भक्ताचे हे निस्सीम समर्पण, हे अपार प्रेम आणि हा उदारपणा पाहून साक्षात भगवान श्रीहरींचे हृदय भरून आले. देवाचे डोळेही पाणावले. देवाला नेहमी असाच निष्काम भक्त हवा असतो. त्यांनी हसत हसत अत्यंत प्रेमाने आपले तिसरे पाऊल राजा बळीच्या मस्तकावर ठेवले आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला थेट पाताळात म्हणजे सुतल लोकात पाठवून दिले. भगवान विष्णू राजा बळीच्या या सत्यनिष्ठा, वचनपालन आणि भक्तीवर इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्याला सुतल लोकाचे राज्य दिले आणि त्याला चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला. भगवंतांनी अत्यंत प्रेमाने त्याला विचारले, बळी, आज तू मला तुझ्या भक्तीने जिंकले आहेस. मी तुझे सर्वस्व घेतले तरी तू डगमगला नाहीस. तुझी जी काही इच्छा असेल ती निस्संकोचपणे माग. मी तुला कोणतेही वरदान द्यायला तयार आहे. राजा बळीचे मन पूर्णपणे शांत आणि तृप्त झाले होते. त्याला आता जगातील कोणत्याही वस्तूची अभिलाषा उरली नव्हती. त्याने अत्यंत भावनिक होऊन भगवंतांना साकडे घातले. तो म्हणाला, हे दयाळू प्रभू, हे कृपानिधान, जर तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला स्वर्ग नको, संपत्ती नको किंवा मुक्तीही नको. माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही कायम माझ्यासोबत माझ्या लोकात निवास करावा. मला तुमच्या सेवेची अखंड संधी द्यावी. रात्रंदिवस तुम्ही माझ्या महालाचे रक्षण करते म्हणून, एक पहारेकरी म्हणून माझ्यासोबत राहावे. जेव्हा मी झोपून उठेन तेव्हा मला पहिले दर्शन तुमचे व्हावे. श्रोतेहो, देवाला भक्ताच्या प्रेमापुढे नेहमीच झुकावे लागते. भक्ताचे हे प्रेमळ बोलणे ऐकून भगवान विष्णू हसले आणि प्रेमाने म्हणाले, तथास्तु. हे बळी, मी तुला वचन देतो की मी तुझा द्वारपाल होऊन रात्रंदिवस तुझ्या पाताळ लोकात तुझ्या सोबत राहीन. तुझे रक्षण मी स्वतः करेन. आणि अशा प्रकारे साक्षात वैकुंठाचा स्वामी, विश्वाचा पालनहार भगवान श्रीहरी विष्णू आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी पाताळ लोकात राजा बळीचा द्वारपाल बनून हातात गदा घेऊन उभा राहिला. पण मंडळी, जरा विचार करा. इकडे पाताळात भक्त आणि भगवंत सुखात होते, पण वैकुंठात काय अवस्था झाली असेल? भगवान विष्णू पाताळात गेल्यामुळे वैकुंठ एकदम ओस पडले. वैकुंठाची शोभाच नाहीशी झाली. सगळीकडे उदासी पसरली. माता लक्ष्मी अत्यंत दुःखी आणि व्याकुळ झाली. आपला स्वामी, आपला प्राणनाथ जवळ नाही या विचाराने लक्ष्मी मातेचे डोळे रात्रंदिवस अश्रूंनी भिजलेले असायचे. ती इकडे तिकडे वैकुंठात फिरून आपल्या प्रभूला शोधू लागली. दिवसामागून दिवस गेले, महिने लोटले, पण भगवान विष्णू काही वैकुंठात परत आले नाहीत. माता लक्ष्मीला जेव्हा राजा बळीला दिलेल्या वरदानाची माहिती मिळाली, तेव्हा तिला समजले की साक्षात नारायण पाताळ लोकात एका भक्ताचे रक्षण करण्यासाठी पहारेकरी बनून अडकले आहेत. आता पतीला परत कसे आणायचे हा मोठा प्रश्न माता लक्ष्मीच्या समोर उभा राहिला. कारण भगवंतांनी राजा बळीला वचन दिले होते आणि देव कधीही आपले वचन मोडत नाहीत. राजा बळीकडून देवाला हिसकावून आणणे शक्य नव्हते, कारण बळीने त्यांना प्रेमाने बांधले होते. मग माता लक्ष्मीने आपल्या स्त्रीसुलभ आणि प्रेमळ बुद्धीने
एक अत्यंत सुंदर, भावनिक आणि युक्तिपूर्ण मार्ग शोधून काढला. श्रोते हो, तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा होता. माता लक्ष्मीने आपले ते अलौकिक तेजस्वी रूप, आपले सुंदर अलंकार आणि रेशमी वस्त्रे बाजूला ठेवली. तिने एका अत्यंत गरीब, दुःखी आणि म्हातारीचे रूप धारण केले. मळकट वस्त्रे नेसून, चेहऱ्यावर अतीव दुःख घेऊन माता लक्ष्मी एकटीच पाताळ लोकात पोहोचली. पाताळ लोकाच्या वेशीवर, जिथे भगवान विष्णू पहारेकरी म्हणून उभे होते, तिथून थोडे दूर जाऊन माता लक्ष्मी रस्त्याच्या कडेला बसली आणि फुटफुटून रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज इतका हृदयद्रावक आणि आर्त होता की तो ऐकून कुळाचेही मन विरघळून जाईल, दगडही पाझरेल. त्याचवेळी सुदैवाने राजा बळी आपल्या रथातून त्या मार्गाने चालला होता. त्याने एका वृद्ध आणि गरीब स्त्रीला रस्त्याच्या कडेला डोक्याला हात लावून रडताना पाहिले. राजा बळी हा मुळातच अतिशय दयाळू होता. कोणाचेही दुःख त्याला पाहवत नसे, मग ती कोणीही असो. राजाने त्वरित आपला रथ थांबवला. तो स्वतः खाली उतरला आणि त्या वृद्ध स्त्रीच्या जवळ गेला. अत्यंत प्रेमाने आणि काळजीने राजाने विचारले, हे माते, तू कोण आहेस आणि अशा प्रकारे का रडत आहेस? तुला कोणी त्रास दिला आहे का? तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? मला सांग, मी तुझी नक्की मदत करेन. त्यावर माता लक्ष्मी हुंदके देत खोटे खोटे रडत म्हणाली, राजन, मी एक अत्यंत अभागी स्त्री आहे. या जगात माझे म्हणायला कुणीही नाही. मला कोणी सख्खा भाऊ नाही जो माझे रक्षण करेल, जो सणाच्या दिवशी मला बोलावेल आणि मला आधार देईल. आज श्रावण पौर्णिमा आहे. सर्व बहिणी आपल्या भावांना ओवाळत आहेत, पण मला कोणीच नाही. या एकटेपणाच्या दुःखाने मी रडत आहे. हे शब्द ऐकून राजा बळीचे कारीज पिळवटून निघाले. त्याला तिची अत्यंत दया आली. त्याने अत्यंत वात्सल्याने त्या स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला आणि अत्यंत भावूक होऊन तो म्हणाला, माते, तू मुळीच रडू नकोस. आजपासून तू स्वतःला पोरकी समजू नकोस. आजपासून मी तुझा भाऊ आहे आणि तू माझी बहीण आहेस. तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुझे सर्व दुःख आजपासून माझे झाले. श्रोते हो, राजा बळीचे हे शब्द ऐकून माता लक्ष्मीच्या डोळ्यात खरोखरच आनंदाश्रू तरळले. तिला हवा असलेला भाऊ मिळाला होता. तिने आपल्या पदराखाली लपवून आणलेला एक पवित्र रेशमी धागा म्हणजेच रक्षासूत्र बाहेर काढले. तिने अत्यंत प्रेमाने, अश्रू पुसत आणि भक्तिभावाने तो पवित्र धागा राजा बळीच्या उजव्या मनगटावर बांधला. हा धागा बांधताना माता लक्ष्मीने एक अत्यंत प्रभावी आणि चैतन्यमय मंत्र उच्चारला. तो मंत्र असा होता, येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वां प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल. राखी बांधून झाल्यावर राजा बळीला अत्यंत आनंद झाला. त्याच्या मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. तो हसून म्हणाला, हे बहिणी, आज तू मला राखी बांधून माझ्या जीवनात मोठा आनंद दिला आहेस. आज श्रावण पौर्णिमा आहे आणि भावाने बहिणीला काहीतरी दिलेच पाहिजे. सांग, तुला तुझ्या या भावाकडून काय भेटवस्तू हवी आहे? तुला सुवर्ण हवे आहे, दागिने हवे आहेत की राज्य हवे आहे? तू जे मागशील ते मी तुला आत्ताच्या आत्ता देईन. श्रोते हो, हीच ती वेळ होती ज्याची माता लक्ष्मी आतुरतेने वाट पाहत होती. तिने आपले कार्य साधले होते. क्षणातच त्या गरीब, दुःखी आणि वृद्ध स्त्रीचे रूप नाहीसे झाले आणि त्या जागी साक्षात तेजापुंज, सौंदर्यवती, विश्वाची माता महालक्ष्मी आपल्या मूळ रूपात प्रकट झाली. संपूर्ण पाताळ लोक तिच्या तेजाने आणि सौंदर्याने उजळून निघाला. सुगंधाने आसमंत भरून गेला. राजा बळी साक्षात महालक्ष्मीला आपल्या समोर उभी पाहून आश्चर्यचकित झाला. तो जागेवरच खिळला. त्याने त्वरित हात जोडून साष्टांग नमस्कार घालून मातेला वंदन केले.
माता लक्ष्मी अत्यंत भावूक आवाजात डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, हे भावा, तू मला विचारले आहेस की मला काय हवे आहे. मला तुझी संपत्ती, हिरे मोती किंवा राज्य नको आहे. माझ्याकडे सर्व काही आहे. पण माझे सर्वस्व, माझे प्राणनाथ भगवान श्रीहरी विष्णू हे तुझ्या महालाच्या दारात द्वारपाल म्हणून अडकून पडले आहेत. त्यांच्याशिवाय माझे वैकुंठ ओस पडले आहे आणि मी त्यांच्याविना अपूर्ण आहे. जर तुला मला काही भेट द्यायचीच असेल तर माझ्या पतीला या वचनाच्या बंधनातून मुक्त कर आणि मला माझा नारायण परत दे. हे ऐकताच राजा बळीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला धक्काच बसला. एका बाजूला त्याला आपला लाडका देव, आपला प्रभू सोडून जाण्याचे प्रचंड दुःख होते, तर दुसऱ्या बाजूला बहिणीला दिलेले वचन पूर्ण करण्याचे कर्तव्य उभे होते. बळीसाठी ही खूप मोठी परीक्षा होती. श्रोतेहो, इथे भक्ती आणि कर्तव्याचा किती सुंदर मेळ पाहायला मिळतो. राजा बळीने अत्यंत जड अंतःकरणाने हात जोडले आणि दरवाजात उभ्या असलेल्या साक्षात भगवान विष्णूंकडे पाहिले. भगवंतांच्या डोळ्यांतही आपल्या या निस्सीम भक्तासाठी आज अश्रू तरळले होते. राजा बळी रडत रडत म्हणाला, हे प्रभू, तुमच्या सेवेचे सुख मला लाभले, हे माझे अहोभाग्य. पण आज माझ्या बहिणीने मला साकडे घातले आहे. मी तिला रिकाम्या हाताने कसे पाठवू? मातेने मला भावाचा मान दिला आहे आणि रक्षासूत्राने मला बांधले आहे. त्यामुळे हे प्रभू, मी तुम्हाला तुमच्या वचनातून मुक्त करतो. तुम्ही माता लक्ष्मीसोबत आनंदाने वैकुंठात परत जावे. पण माझी एकच विनंती आहे, कधीतरी या भक्ताची आठवण नक्की काढा. अशा प्रकारे एका बहिणीने आपल्या पवित्र प्रेमाच्या आणि एका साध्या सुती रक्षासूत्राच्या बळावर साक्षात भगवंतालाही बंधनातून मुक्त केले. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी राजा बळीला अखंड सुखाचा आणि संरक्षणाचा आशीर्वाद दिला. भगवंतांनी त्याला वचन दिले की ते वर्षातून काही काळ नक्की त्याला भेटायला येतील आणि त्यानंतर ते आपल्या मूळ धामाला म्हणजे वैकुंठाला परत गेले. श्रोतेहो, तेव्हापासूनच भावा बहिणीच्या प्रेमाचा हा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन संपूर्ण जगात अत्यंत उत्साहाने आणि प्रेमाने साजरा केला जातो. म्हणूनच आजही जेव्हा बहीण आपल्या भावाला राखी बांधते तेव्हा याच पौराणिक कथेची आणि राजा बळीच्या दातृत्वाची आठवण म्हणून ये न बद्धो बली राजा हा मंत्र आवर्जून म्हटला जातो. ही कथा केवळ एक सण कसा सुरू झाला हे सांगत नाही, तर ती आपल्याला एक महान संदेश देते. ती आपल्याला शिकवते की प्रेमाच्या आणि विश्वासाच्या एका छोट्याशा धाग्यामध्ये साक्षात भगवंतालाही जिंकण्याची ताकद असते. भावा बहिणीचे नाते हे केवळ रक्ताचे नसते, तर ते भावनांचे, विश्वासाचे आणि संरक्षणाच्या पवित्र वचनाचे असते. जेव्हा एक बहीण भावाला राखी बांधते तेव्हा ती केवळ एक धागा बांधत नाही, तर ती त्याच्या उज्ज्वल भविष्याची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करत असते. मंडळी, माझ्यासारख्या एका साध्या बहिणीच्या मुखातून तुम्ही ही जी भावपूर्ण आणि भक्तीने ओतप्रोत भरलेली कथा ऐकली, ती ऐकून तुमचेही डोळे नक्कीच पाणावले असतील आणि मन एका वेगळ्याच भक्तिरसात न्हाऊन निघाले असेल. अशा या मंगलमय कथेला आता आपण येथेच विराम देऊया. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी तुमच्या सर्वांवर सदैव राहो. तुमच्या घरातील भावा बहिणीचे प्रेम असेच अखंड वाढत राहो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप आणि मंगलमय शुभेच्छा. श्रोत्यांना नम्र विनंती आहे की जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, ही माहिती मनाला भिडली असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे विचार आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि विशेषतः तुमच्या भावा बहिणींसोबत शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन
आणि सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी.